नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. हिंदी फिल्म जगतात ज्यांची ओळख ही मॅन म्हणून होती त्या धर्मेंद्र यांचा काल दुपारी 1च्या दरम्यान त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाला आणि लागलीच दुपारी 3 वाजता त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानास नजीक असलेल्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या पार्थिवाला त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिने अभिनेता सनी देओल यांनी मुखाग्नी केला. 1935 सालात पंजाब मधील एका छोट्या खेड्यात जन्म घेतलेल्या धर्मेंद्र सिंह देओल यांनी मग वयाच्या 20व्या वर्षी मुंबई गाठली आणि मुंबईच्या या रंगरंगिल्या दुनियेत चित्रपट क्षेत्रात काम करण्यास त्यांना सर्वात प्रथम काम दिलं ते भीमलदाच्या चित्रपटात काम मिळणं फार अवघड गोष्ट असते आणि त्या भीमलदाच्या चित्रपटात धर्मेंद्र प्रारंभी त्यांनी अभिनय केला. कॉमेडी असो, गंभीर भूमिका असो की मारधाडीचं हे या सर्व याच्यात पारंगत असलेले धर्मेंद्र यांनी आपल्या सिनेसृष्टीतील आयुष्यात 300च्या वर चित्रपटात काम केले आणि त्यापैकी 100हून अधिक चित्रपटांना मोठं यश पण मिळाले. धर्मेंद्र यांचं ते मुंबईला येण्यापूर्वीच पंजाबमध्ये प्रकाश यांच्या बरोबर विवाह झाला होता आणि प्रकाश यांच्यापासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल आणि एक मुलगी अशी 3 अपत्य होती आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना त्यांची आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असलेली जिला ड्रीम गर्ल म्हणून सिनेसृष्टी आजही ओळखते त्या हेमा मालिनीशी त्यांचे संबंध जुळले गेले आणि मग त्यांनी सर्व त्याला बाजूला ठेवत हेमा मालिनीशी पण ते विवाहबद्ध झाले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना 2 मुली आहेत. तर अशा या धर्मेंद्र यांचा लोणावळा ते खंडाळ्याच्या दरम्यान 100 एकरचा फार्म हाऊस आहे आणि शेवटच्या दिवसात धर्मेंद्र हे त्या फार्म हाऊसवरच राहत होते आणि त्या फार्म हाऊसवर शेतीच्या कामात रमत होते. अशा धर्मेंद्र यांना गेल्या 10-15 दिवसापूर्वी त्यांचा आजार बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात पण दाखल केलं होतं, परंतु जशी त्यांची प्रकृती सुधारू लागली तस त्यांना मग घरी डिस्चार्ज देण्यात आला आणि घरीच उपचार सुरू झाले. पण शेवटी त्यांची झुंज संपली आणि काल त्यांचं देहावसान झालं. धर्मेंद्र पाजी यांना आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. निवडणूक काळात प्रतिस्पर्धी प्रचारक उमेदवार यांच्यात तू मै चालतच असते. मात्र फार त्याचं हाणामारीपर्यंत एकमेकाच्या जीवावर उठण्यापर्यंत ज्यावेळेस पर्यावसन होतं त्यावेळेस ती गंभीर बाब समजली जाते. कळंब नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून सारिका रमेश वाघ या उमेदवार आहे. तर विरोधात
अर्चना मोरे, पांडुरंग कुंभार हे काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या विरोधात आहे. परवा रात्री सारिका वाघ यांचे पती डॉक्टर रमेश वाघ आणि याच प्रभागातून निवडणूक लढविणारे त्यांच्याच ह्याचे हर्षद अंबुरे हे दोघे काहीतरी वेगळं करतायत अशी शंका काँग्रेस प्रचारकांना आली आणि त्यांनी मग रमेश वाघ आणि हर्षद अंबुरे त्यांना कळंब येथील मार्केट यार्डात गाठले. काँग्रेसच्या प्रचारकांच्या म्हणण्यानुसार ते मतदारांना पैसे वाटप होते आणि त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा सहकारी पैसे त्या मतदारांच्या हातात देत होता असा आरोप आहे. आणि त्यामुळं आम्ही ज्या विचारला तेव्हा डॉक्टर रमेश वाघ, हर्षद अंबुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली असं पांडुरंग कुंभार यांचे चिरंजीव ॲडव्होकेट रोहित कुंभार आणि त्यांच्या याचं म्हणणं आहे. तर डॉक्टर रमेश वाघ यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणीतरी फोन केला आणि त्याची काही तक्रार आहे, त्या माणसाची तक्रार ऐकून घेण्यासाठी आम्ही रात्री मार्केट यार्डात हर्षद अंबुरेसह तिथं पोहोचलो होतो. त्या माणसाची तक्रार ऐकून घेत असतानाच आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे. मग रविवारी रात्रभर कळंबचं पोलीस स्टेशन गर्दीनं गजबजून गेलं होतं. शेवटी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घेतली आहे. रोहन कुंभार आणि त्यांचे 1-2 सहकारी हे खाजगी शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार घेतल्यानंतर आता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून डॉक्टर रमेश वाघ यांनीही काल उपचार घेतल्याचं वृत्त आहे. डॉक्टर रमेश वाघ यांना मारहाण झाली ती का आणि कशामुळे झाली याचा काही विचार न करता कळंबच्या डॉक्टरांच्या संघटनेनं मग काही फिती लावून आणि काही काळ आपले रुग्णालय बंद करून निषेध पण नोंदवला. परंतु रमेश वाघ हे काही वैद्यकीय क्षेत्रातील कामासाठी मार्केट यार्डात गेलेलं नव्हते किंवा त्यांच्या रुग्णालयात येऊन कोणाला काही झालेलं नव्हतं, तर ते राजकीय कामासाठी काल मार्केट यार्डात होते. आणि त्यांच्या पत्नी ह्या शिवसेना भाजप युतीच्या प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी ते होते आणि त्या प्रचारादरम्यान काही झालंय त्यामुळे त्यांना मारहाण झाली होती. त्यामुळं त्याचा बागुलबुवा डॉक्टरांच्या संघटनेनं करणं गैर आहे, त्यांनी तो करू नये. समजा डॉक्टर रमेश वाघ हे वैद्यकीय काम करत असताना त्यांना काही असं झालं असतं तर त्याबाबत डॉक्टरांच्या संघटनेने आवाज उठवणं योग्यच आहे. परंतु ते तिसऱ्या ह्याच्यात काय करतात आणि त्याचा त्यांच्या मुख्य व्यवसायाशी काय संबंध, तो काही संबंध नसताना मग त्या व्यवसायातील इतर बांधवांनी त्यांना मारहाण झाली म्हणून निषेध व्यक्त करण्याची तर गरज काय हा प्रश्न आहे. त्यामुळं कुठल्याही याच्यात जो माणूस समजा एखादा शिक्षक आहे, तो शिक्षणाचं काम करत असताना त्याला काही झालं तर त्याबाबत शिक्षकांच्या संघटना शिक्षकांनी निषेध नोंदवणं पटवू शकतात. परंतु ते शिक्षक शैक्षणिक कामकाज संपल्यानंतर तिसऱ्याच उद्योगात कुठेतरी काय करतायत आणि त्याच ह्याच्यातून त्यांच्याशी काय असं झालं आणि मग त्या संदर्भात कुठल्या त्यांच्या संघटनेनं किंवा त्यांच्या सहकार्याने निषेध नोंदवणं योग्य ठरत नाही, होत नाही आणि तसं होऊ नये हीच अपेक्षा आहे.
काल धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं धाराशिव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या आघाडीच्या नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, प्रशांत पाटील आदी मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी धारासूर मर्दिनी मंदिरात प्रचाराचा नारळ सर्व उमेदवार आणि या प्रमुख पाहुण्यांनी फोडला. त्यानंतर गाझी दर्ग्याला चादर चढवण्यात आली, तिथेही हे झालं. पुढं मग काळा मारुती मंदिरात पण नारळ वाढवण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण प्रतिपुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण पुतळ्यास सर्व उमेदवारांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. या निमित्त धारासूर मर्दिनी मंदिरापासून रॅली निघाल्यासारखी रॅली निघाली होती आणि या रॅली प्रचंड अशी गर्दी दिसून येत होती. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी कळंब येथे घडलेली घटना हे यांच्या एकूणच कुठल्याही निवडणुकीत जे पैशाचा यांना माज आहे त्याचा माज दाखवण्याचा प्रकार होता असं स्पष्ट करीत त्यांचे पैसे घ्या ते खर्चा आणि मशाल आणि हाताच्या पंजासमोरील बटन दाबून सर्वांना विजयी करा असं आव्हान त्यांनी केलं. तिकडं भाजपनं या घटनेचा जिल्हा स्तरावर निषेध केला आहे आणि अशा प्रवृत्ती राजकारणात नसून नये असं त्यांचं म्हणणं आहे. असं आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.